त्याला स्टॉप करा एक मिनिट. म्हणजे कर्म घडलं कधी आणि गती प्राप्त होते कधी, तर कर्म घडलं या देहात आणि स्वर्ग किंवा नरक गती ही देह पाताच्या नंतर आहे, त्यावेळेला कर्म कुठं उपस्थित आहे. आणि माऊलीने सांगितलं काय, आगा कर्मेचे उरावे. बरं जाऊ द्या, पंचदशिकार विद्याराने स्वामी तेच सांगतात, कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुचे भुंचते नद्याम केटा युवावार्थ दावार्थांत रमाश्रुती व्रजंतो जन्म न जन्म लभंते नैव निर्वृत्तीम. इथे त्यांनी कर्मच कारण सांगितलेलं आहे. म्हणजे विद्यारायण स्वामी तेच सांगतात, माऊली तेच सांगतात. नाथबाबाचं प्रसिद्ध वचन आहे, केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. म्हणजे तिथे कर्मच आपल्या गती अधोगतीला गती अधोगती मनलावा एकांती संता संगे, असं त्याचं पुढचं आहे. म्हणजे आपल्या गती अधोगतीला कारण कोण आहे, कर्म आहे. नाथबाबा सांगतात, ज्ञानोबराय सांगतात, विद्यारायण स्वामी सांगतात. आणखी कर्मे राम वनास गेला, कर्मे दशरथ पुत्री वियोगे मेला, कर्मे वियोग घडला सीता देवी परियशी गवारा सादर. तिथे ज्ञानोबरायांनी गात्यामध्ये ज्ञानोबरायांनी कर्मच कारण सांगितलं, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी कर्मच कारण सांगितलं. म्हणजे सगळ्या संतांची, ऋषीमुनींची किंवा औपनिषदे वाङ्मयाची सगळ्यांची एक वाक्यता एक कर्म कारण आहे. आणि कर्म घडलं या देहात आणि स्वर्गा किंवा नरक गती देह पातानंतर प्राप्त झाली. आणि तुम्ही अविविध पूर्वक्षणी जे असेल त्याला कारण म्हणता. मग अविविध पूर्वक्षणी कोण नाही तिथे, कर्म नाही. कोण नाही, कर्म नाही. आणि मग तुम्ही तर अविविध पद टाकलं तर कर्म त्या ठिकाणी उपस्थित नाही. आणि स्वर्ग नरकाच्या प्राप्तीला कारण कर्म आहे, हे शास्त्रवचन आहे. मग या शास्त्रवचनाला विरोध येतो कोणत्या एका पदामुळे, अव्यवहित पदामुळे. म्हणून तुम्ही ते अव्यवहित पद काढा आणि लक्षण करा की कार्याच्या पूर्वी जे असतं त्याला कारण म्हणावं. मग कर्म कधीतरी पूर्वी आहे, म्हणजे शास्त्रवचनाला विरोध येणार नाही. अव्यवहित पद काढून फक्त पूर्वपद ठेवा. कार्याच्या अव्यवहित पूर्वी म्हणू नका, अव्यवहित पद काढा आणि कार्य निष्पत्तीच्या पूर्वी जे असतं त्याला कारण म्हणा. असं म्हटलं म्हणजे शास्त्रवचनाला विरोध येणार नाही. असं कुणाचं मत झालं ते थोडक्यात पूर्वपक्षाचं. पण सिद्धांती म्हणतात असं म्हणता येत नाही. त्या अगोदर पूर्वपक्ष काय म्हणतो ते आपण शंका आता बोललो ना, ते वाचून घेऊ आणि मग सिद्धांती त्याचं काय उत्तर देतात ते पाहू. त्यामध्ये तरंग दुसरा परिच्छेद 10 क्रमांकाचा, आणि त्यामध्ये काल आपण जे अविविधपदी शेवटी पंक्ती वाचली होती ना, ते पंक्तीपासून वाचतो बघा ठळक अक्षरामध्ये. अव्यवहित पूर्वकाल म्हणजे कार्य उत्पत्तीच्या पूर्वकालाचा अंतिम क्षण. सापडली पंक्ती. त्या क्षणात कारण असले पाहिजे. ज्ञान तर पूर्वकाली आहे पण पूर्वकालच्या अंत्यक्षणी नाही. म्हणून ज्ञानजन्य संस्कारच कारण मानला पाहिजे. कशाला, अध्यासाला. संस्कार म्हणजे काय तर अंतःकरणात असलेली ज्ञानाची सूक्ष्म अवस्था. आता आपण जे बोललो का आगा कर्मे जे उरावे किंवा कुर्वते कर्म भोगाय, केले कर्म झाले त्याची भोगा आले, म्हणजे कर्मच गतो ऊर्ध्वगती किंवा अधोगतीला कारण आहे. पण कर्म घडतं या देहात आणि ऊर्ध्वगती किंवा अधोगती प्राप्त होते देहानंतर, देहपाताच्या नंतर, आणि त्या मधल्या काळात कर्म नाही. आणि म्हणून तुम्ही अव्यवहित पद ठेवू नका. ते अव्यवहित पद बाजूला सारा म्हणजे शास्त्र सिद्धांताला व्यर्थत्व येत नाही अशी पूर्वपक्षाची जी शंका आहे ती इथे आहे. आता ती शंका वाचतो बघा. या कारणाच्या लक्षणावर अशी शंका येते की, काय शंका येते, विहित कर्म उत्तम लोक प्राप्तीला आणि निषिद्ध कर्म नरक प्राप्तीला कारण आहे, असे काय आहे, शास्त्रवचन आहे. शास्त्राचं वचन आहे विहित कर्म करा. काय माऊलीची होई, पापात्मके पापे नरका जायचे, पुण्यात्मके पापे स्वर्गा यायचे, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. म्हणजे पापात्मक पाप हे नरका जायचे आणि पुण्यात्मक पाप स्वर्गा यायचे. म्हणजे पापात्मक पाप हे कर्म नरकाला कारण आहे आणि पुण्यात्मक पापरूपी कर्म स्वर्गाला कारण आहे. म्हणजे स्वर्ग नरक या गती आणि अधोगती, एक ऊर्ध्वगती आहे ती स्वर्ग आहे, अधोगती आहे ती नरक आहे. या दोन्ही गतीला कारण कोण आहे, कर्म आहे. आणि ते कर्म नाही कधी नाही, ज्यावेळेला गती प्राप्त होते तधी नाही, त्यावेळेला नाही, कारण त्या आधीच घडून गेलंय, त्या आधी घडलं. आणि गती अधोगती देहपाताच्या नंतर झाली, त्या मधल्या काळात कर्म नाही. मग अविविध पद टाकता येईल का, टाकता येणार नाही. आणि टाकलं तर माऊलीच्या विधानाला व्यर्थत्व येईल, शास्त्राच्या विधानाला व्यर्थत्व येईल असं पूर्वपक्ष बोलतो बघा. मग ते शास्त्रवचनाला विरोध येईल. आता कर्म म्हणजे तरी काय असं आपल्याला वाटेल, तर त्याची व्याख्या करतात. कायिक वाचिक मानसिक क्रियेचं नाव कर्म आहे. असं 3 काय घेतलं,
कारण मनुष्य काही कायेने क्रिया करतो, काही वाचेने करतो, काही मनाने करतो. त्यातही असा आहे का तो अगोदर मनाने करतो, नंतर वाचेने करतो आणि नंतर कायेने करतो. याला पुरावा काय? माऊलीची ओवी. पाऊली म्हणतात, आगाते वृत्ती किरीटी आधी मनोनीची उठी, मग ते वाचा दिठी कराशी आहे. याचा अर्थ दिठी कराशी म्हणताना हे स्थूल दे आला आहे ना, आणि वाचेत म्हटलं का ते तिकडे सूक्ष्म दे आला म्हणा. आणि इकडे मनात म्हणजे अगोदर मानसिक कर्म आहे, नंतर वाचिक कर्म आहे आणि नंतर कायिक कर्म आहे. मानसिक कर्म का? अगोदर मनात संकल्प होतो, मी हे करील, मी हे करणार नाही. मनाने संकल्प केला का वाणीने तो बोलून दाखवतो. वाचेचा दिवटा लावी माऊली म्हणतात. वाणीने तो बोलून दाखवतो आणि वाणीने ते बोलून दाखवल्याच्या नंतर सिद्धीला नेण्याकरता मग कायेने तो क्रिया करतो. म्हणजे तिन्ही प्रकारचं कर्म आहे. अगोदर मानसिक कर्म आहे, मनात ठरतो. वाचिक कर्म आहे, वाणीने बोलतो. आणि कायिक कर्म मग ते शरीराने सिद्धीला जाण्याकरता तो क्रिया करायला तयार होतो. म्हणून कर्म म्हणजे काय? मनाने, वाचेने आणि शरीराने ज्या क्रिया केल्या जातात त्याच कर्म असं म्हणतात. म्हणून व्याख्या देतात बघा, कायिक, वाचिक व मानसिक. पण असं यांनी असा क्रम का घेतला? कारण आपल्याला दिसतं अगोदर कुठे शरीराने कर्म करताना दिसतो म्हणून कायिक, पण त्या अगोदर तो वाणीने बोललेला आहे म्हणून वाचिक, आणि त्या अगोदर त्याच्या मनात आलेलं आहे म्हणून मानसिक आहे ना. कुठलीही गोष्ट मनात आल्याशिवाय पुढच्या क्रिया घडत नाही. म्हणून कायिक, वाचिक, मानसिक क्रियेचे नाव काय आहे? कर्म आहे. आणि कर्म अनुष्ठानानंतर लागलीच कर्माचा नाश होतो. आणि कुठल्याही कर्माचं एकदा आपण अनुष्ठान केलं का अनुष्ठान केल्याच्या नंतर त्या कर्माचा काय होतो? नाश होऊन जातो. जसं आता हे कर्म केलं, असं वाजवलं, झालं, हे कर्म झालं. पण हे कर्म झाल्याच्या नंतर त्या कर्माचा काय झाला? नाश झाला. पण या कर्माचा नाश झाला, पण इथे एखादोन जीव असलेत आणि ते असे मारले गेलेत तर ते पाप उत्पन्न झालं ना. पण ते लागलीच नाही भोगावं लागत, ते कालांतराने भोगावं लागतं. मग कर्म करून ते कर्म नष्ट झालं आणि त्या कर्माचं फल जे पाप होतं त्याचं दुःख फल पुढे भोगावं लागलं. पण त्यावेळेला अव्यवहित पूर्वक्षरी कोण नाही? कर्म नाही आहे ना. आणि मग कर्माचंच फल आगाकर्मी जाई उरावे. मग असं जर असेल तर त्या वचनाला व्यर्थत्व आलं ना, कारण त्यावेळेला कर्म नाही. कधी व्यर्थत्व येतं? कोणतंही पद टाकलं का व्यर्थत्व येतं? अव्यवहित पद टाकलं. म्हणून तुम्ही काय करा, तेवढं अव्यवहित पद काढा आणि कर्माच्या पूर्वकाली जे असतं ते कारण म्हणा, म्हणजे शास्त्र वचनाला व्यर्थत्व येणार नाही, असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. बघा, कायिक, वाचिक, मानसिक क्रियेचे नाव कर्म आहे. आणि कर्म अनुष्ठानानंतर लागलीच कर्माचा नाश होतो. आणि लोकांतर प्राप्ती तर देहपाताच्या नंतर बहुत कालाने होतं. देहपात, आपला देह पडल्याच्या नंतर बहुत कालाने तरी का म्हणायचं? कारण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याचं मन जर तिथेच कुठे घुटमळत असेल, तिथलीच गुंत असलं तर पुढची गतीलाच त्याला प्राप्त होत नाही. कारण अगोदर त्याचा शवदहन संस्कार करावा लागतो ज्या दिवशी ती व्यक्ती गेलेली आहे. नंतर अस्थिमेलन संस्कार करावा लागतो, सावडण्याचा विधी म्हणतात. नंतर काकस्पर्श संस्कार करावा लागतो, त्यात कावळा पिंडाला शिवला पाहिजे. पुन्हा याच्या जर वासनामध्येच गुंतलेला असलं तर पिंडाला कावळा शिवळत नाही. मग त्यावेळेला संकल्प करावा लागतो. आपले मारुती बाबा विनोदाने म्हणत असतात, म्हणजे पित्याला सुद्धा वाटतं आपली परंपरा पुढे चालावी म्हणून कावळा शिवत नाही. आणि त्या ठिकाणी एखादी आणून ठेवली का, बाबा चिंता करू नका, तुम्ही डे घेत होता, मी डे नाईट घेईल, कोण 90 बाबा विनोदाने म्हणत असतात. आणि मग लगेच कावळा शिवतो. सांगायचं काय का तिथे सुद्धा जर वासना असेल तर मग कुठे त्याला गती पुढची. मग त्याच्याकरता त्या सगळा काही संस्कार करावा लागतो. दिली तिळांजली कुळनामरूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले, हे सगळं विधी करावा लागतो ना. म्हणजे ते काकस्पर्श नावाचा विधी करावा लागतो. नंतर पाक्षिक श्राद्ध, नंतर वार्षिक श्राद्ध, मासिक श्राद्ध हे करावं लागतं. आणि मग त्याच्या कर्मानुरूप त्या पूर्वीच्या कुळाशी जे काही त्याचा सूक्ष्म शरीराचा संबंध असेल त्याचा संबंध विच्छेद होतो आणि मग त्याला आपल्या कर्मानुरूप पुढची गती काय होते? प्राप्त होते. याचा अर्थ काय? याचा अर्थ देहपातानंतर बहुत कालाने, म्हणजे मधला हा सगळा पिंड तर्पणाचा वगैरे विधी, वर्ष श्राद्धाचा विधी, हा सगळा व्यवस्थित तो झाला पाहिजे. त्याच्या वासना कुठे मागे शिल्लक राहिल्या नाही पाहिजे. आणि मग आपल्या कर्मानुरूप त्याचं असणारं सूक्ष्म शरीर, कारण स्थूल देह बदलतो पण सूक्ष्मदेह तोच असतो. सूक्ष्मदेह कुठपर्यंत तो असतो? जोपर्यंत आपल्याला ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत. स्थूल देहाचा उत्पत्ती विनाश अनेक वेळेला होतो, पण सूक्ष्मदेह एकदाच जातो. आणि तो कशाने जातो? ज्ञानाग्नी सर्व कर्माने, ज्ञानाग्नीने तो नष्ट होतो. तोपर्यंत त्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम चालू राहतं. कसं तर माऊलीने आपल्याला अगदी सरळ व्यवहारात येऊन सांगितलं, जीर्ण वस्त्र सांडीजे, नित्य नूतन वेढीजे, देहांतरा ते स्वीकारेजे चैतन्य नाथे. आणि गीता माता सांगते, वासंशी जीर्णानी यथाभिहाय
नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्ण अन्यान्याने संयाती नवानी ते. आणि ते जीर्ण जरी झालं ना तरी त्याचं तादात्म्य लवकर माणसाला सुटत नाही. अहो एखादा शर्ट जरी असला आणि तो आपल्याला व्यवस्थित मापात टेलरने व्यवस्थित शिवलेला असला, तो जीर्ण जर्जर झाला आणि तो फाटला तरी मनुष्याला टाकावंसं वाटत नाही. त्याला तो रफ तरी मारेल, थोडासा धागा तरी भरेल, आणि पुन्हा खूपच जो आवडीचा असला का मग तो काढून ठेवतो, नेमका तेवढ्या पुरता घालतो पुन्हा काढून ठेवतो. का? कारण त्याच्यावर प्रेम जडलेलं असतं, आहे की नाही. मग त्या शर्टाचे संगतीचे संस्कार जर एवढे लवकर आपल्याला टाकावंसे वाटत नाही तर देह कसा टाकावा वाटेल. त्याला तो रफ तरी मारेल, त्याला तो आणखी एखादा थिगळ तरी लावेल. आता थिगळ बिगळ आता नाही राहिले, पूर्वीचे लावायचे. अगदी मी ती थिगळ घातलेली पॅन्ट घालूनच आळंदीत आलो होतो. म्हणजे पूर्वीची एक सगळी विपन्न अवस्था सुद्धा होती. आता तसं काही राहिलं नाही. पण आता लोकांना ते मात्र हे काय पूर्वीची परिस्थिती होती तशी. आता लोकांना डोळ्याला लागले भिकेचे, मग ते असलेले कपडे फाडून घालतात. काय 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 म्हणजे ते सगळं विचित्र आहे. असं तो काय आपला विषय नाही. पण मग ते शर्टावर सुद्धा आपलं प्रेम जडल्यामुळे त्याला आपण नाना प्रकारचे रप तरी मारेल, आणखी काय करेल. पण एक क्षण असं येतो का ती इतकं जीर्ण होतं ना, एकीकडे रप मारलं का ते दुसरीकडे फाटतं. शरीराचं तरी तसंच आहे ना, शरीराचं तरी तसं आहे. कारण हे शरीर किती दिवस आपल्याला साथ देणार देऊन देऊन. 40, 50, 45 आहे ना, 55, 60, 70. कारण खूप जरा व्यवस्थित जरा त्याचं नीटनेटकी काळजी घेतली, म्हणजे याचीही वेळेवर सर्व्हिसिंग केली, रोजचा व्यायाम केला, रोजचा प्राणायाम केला, रोजचं काही आणखी आहार विहार आपण व्यवस्थित पाळलं ना, ते जरा लाईफ चांगलं दिसतं, चांगलं साथ देतं. पण शेवटी एक दिवस असं येतं का तेही फाटतं. मग त्याला फाटणं म्हणजे काय, त्याला डायबिटीज होणं, ते पुन्हा काय बीपी चालू, बीपीची गोळी, डायबिटीजची गोळी, मधुमेह, किती किती आजार आहे. म्हणजे ते आपल्या तेवढ्या आजाराचं नावं सुद्धा आपल्याला माहिती नाही, इतके याच्यात आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार म्हटलेलं आहे. आणि कोणता रोग कधी डोकं वर काढेल काही सांगता येत नाही. मग ती बीपीची गोळी चालू करणं म्हणजे एक शिवणं आहे, मधुमेहाची गोळी चालणं करणं म्हणजे पुन्हा एक रप मारणं आहे. हे चालूच आहे ना त्याचं. पण एक दिवस असं येतं का ते एक गोळी घ्यायला गेलं का दुसरे 3 आजार उद्भवतात. मग ते जर झाले मग ते एक दिवस टाकावंच लागतं. पण व्यवहारामध्ये नवीन जर एखादं वस्त्र असेल, नूतन वस्त्र आहे, तर ते आपल्याला जुना कपडा टाकण्याकरता, नवीन वस्त्र धारण करण्याकरता आपल्याला दुःख होतं का आनंद होतो? आनंद होतो. पण शरीराच्या बाबतीत तसं होत नाही ना. शरीराच्या बाबतीत कितीही जीर्ण झालं, किती मृत्यूच्या दारात तो टेकला तर आगामर हा बोलून साथी मेल्यावर तरी रडती असते जात न गणिती घाईस म्हणे. मृत्यू हा शब्द सुद्धा मनुष्याला सहन होत नाही. याचं कारण काय? मृत्यूचं कोडं उलगडलेलं नाही. कारण एक साधा व्यवहार आहे का, ज्या देहात झोपला त्याच देहात उठला का त्याला सुषुप्ती म्हणतात, आणि या देहात झोपून तो अन्य देहात उठला का त्याला मृत्यू म्हणतात. पण आहेच ना, तो गेला कुठं? तो स्थूल शरीर टाकलं. आणि उलट त्या यमराजाची कृपा आहे. जसं एखाद्या टेलरने आपला जुना शर्ट द्या महाराज टाकून, आता नवीन तुम्हाला घ्या, बरं वाटतं माणसाला. एखाद्या कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर महाराज तुमचा आता आम्ही नवीन गणवेश तुम्हाला सर्व पोशाख देतो, बरं वाटतं. तसं यमराज म्हणतो आता महाराज हा तुमचा काढून घेतो, आता नवीन देतो, बरं वाटावं त्याला. त्याचा राग, मनुष्य त्याचा राग करतो. याचं कारण त्याच्याबद्दल आपल्याला त्यातलं बारकावा, म्हणजे त्याच्याकरता तर संत सांगतात हे यालाच म्हणायचं मरणमाय विद्या. दुसरी काय? मरण माझे मरुणी गेले मज केले अमर, मरण हाती सुटली काया, या निश्चय परब्रह्मे, आपले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला 16 अनुपम्य. असं तुकोबराय म्हणतात. हे जन्ममृत्यूचं कोडं उलगडलेलं आहे. आणि काही प्रमाणात आता आपल्याला शाब्दिक आहे, ती अनुभूती आपली नाही, पण काही प्रमाणात हे शब्दाने जरी कळलं तर माणसाला धीर येतो, अरे याच्यात काही नाही एवढं. ज्या दिवशी त्याची अनुभूती आपल्याला येईल त्याच्याबद्दल काय तादात्म्य राहील, काही कुठली आसक्ती तादात्म्य त्याबद्दल राहणार नाही. अर्थात जन्ममृत्यू आणि तदनंतर प्राप्त होणारी स्वर्ग नरक गती याला कारण कर्म आहे. आणि त्या मधल्या काळात कर्म नाही, कारण देह पाहतानंतर बहुत कालाने स्वर्ग नरक गती प्राप्त होते, आणि मधल्या काळात कर्म नाही, आणि कर्म तर स्वर्ग नारकी गतीला कारण आहे. मग ते अविविध पद्धत जर टाकलं तर शासनवासनाला विरोध येतो, असं म्हणणं कोणाचं आहे? पूर्वपक्षाचं. असं ज्या वेळेला पूर्वपक्ष म्हणतो त्यावेळेला सिद्धांती म्हणतात बाबा रे, स्वर्ग नरक गतीला कारण कर्म आहे असंच आमचं पहिलं विधान नाही. म्हटलं म्हणजे ज्ञानोबरायची विपरीत तुम्ही चालला, विद्यारायण स्वामीची विपरीत चालला, भगवत पूज्यपाद श्रीपाद आद्याचार्य शंकराचार्याची विपरीत तुम्ही चालला. म्हटले बिलकुल नाही. मग त्यांनी सांगितलं ना, आग कर्मे जय उरावे. म्हटले पापात्मके पापे हे बोललेत, आम्ही कुठं नाही म्हणतो, पण ते बोलत असताना त्यांचं तात्पर्य तुला कळालं नाही, आम्हाला कळालं, कारण आम्ही माऊलीचे वंशज आहोत, आम्ही माऊलीच्या सेवेतले आहोत, आहे ना. मग काय तात्पर्य काय? आगा कर्मी जय उरावे माऊली बोलतात, बरोबर आहे, आणि आम्ही अविविध पट टाकलं तेही बरोबर आहे, कारण माऊली कर्मी जय उरावे एवढं म्हटलेलं आहे ना.
तिथे साक्षात परंपरेने असा शब्द त्यांनी घातला नाही, कारण तो आपण लावून घ्यायचा संगती लावण्याकरता. म्हणजे कर्मच कारण आहे, पण कर्म साक्षात कारण नाही. जर कर्मच कारण असेल तर मग ज्या वेळा क्षणात निषिद्ध कर्म घडले त्या क्षणात तो नरकाला गेला पाहिजे. ज्या क्षणात विहित कर्म घडलं, काम्य कर्म घडलं, त्या क्षणात तो स्वर्गाला गेला पाहिजे. ज्या क्षणात राजा दशरथाने पुत्र कामेष्टी केला, यज्ञ केला कामना ठेवून, त्या क्षणात त्याला पुत्र प्राप्ती झाली का कालांतराने झाली? कालांतरानेच झालेला. यज्ञात ते पायस दाता प्रसन्न झाली, ते पायस पात्र घेतलं, ते धर्मशास्त्राचे डोळे पुरा, हा सगळा मधला काळ गेला ना. मग कर्म ज्या क्षणी घडलं त्या क्षणी फलप्राप्ती होती का कालांतरानेच होते? कालांतरानेच होते. म्हणजे स्वर्ग नरक तर देह पाहता नंतर आहे, पण आता जरी आपण जे कर्म करतो ते लागलीच फलप्राप्त होत नाही, त्याला काही वेळ लागतोच. मग अविविध पद बरोबर आहे का? हो, तेही बरोबर आहे. कारण कर्मच स्वर्ग नरकाला कारण आहे, पण साक्षात कर्म कारण नाही. मग कर्माद्वारा होतात धर्मधर्म, धर्माद्वारा होतात पाप पुण्य, आणि पाप पुण्याचे असतात अंतःकरणावर संस्कार, आणि संस्कार म्हणजे काय? ज्ञानाची असणारी सूक्ष्म अवस्था. आणि ते संस्कार स्वर्ग नरकगतीला कारण आहे. कोण नाही? कर्म नाही. मग कर्म नाही म्हणताना कसं नाही? साक्षात नाही. का कर्म नाही म्हणण्याचा कर्म नाहीच असा अर्थ आहे का आमचा? साक्षात नाही. आणि आमचं ठरलेलं आहे कार्यनिर्मितीच्या अविविध पूर्वक्षणी जे असतं ते कारण, आणि कार्यनिर्मितीच्या अविविध पूर्वक्षणी कोण आहे? तिथे संस्कार आहे. म्हणून हे ते आपण 3 शब्द अगोदर घेतले, ज्ञान, संस्कार आणि अध्यास. तसं इथे घ्या, कर्म, कर्माचे संस्कार, मग स्वर्ग नरक. मग अगोदर कोण? कर्म आहे. आणि कर्म घडल्याच्या नंतर मध्ये देह पाताच्या नंतर किंवा बहुत कालाने ते त्यावेळेला कोण आहे? संस्कार आहे ना. कर्माचे संस्कार आहे, आणि त्या संस्कारा अनुरूप जर कर्म जर निषिद्ध असेल तर नरकगती, आणि कर्म जर योग्य काम्य कर्म योग्य असेल तर स्वर्गगती. अशा पद्धतीने त्याची संगती सिद्धांती सांगतात या पंक्तीमध्ये. पंक्तीमध्ये अजून काही वाटलं तर आपण बोलत चालू, पंक्ती पाहत चालू. पण ही शंका बरोबर नाही. कोण कोणाला बोलतंय? उत्तर पक्ष सिद्धांती पूर्व पक्षाला बोलतात. ही शंका बरोबर नाही. कारण असे लक्षण मानले तर एक व्यवहारात बघा ना, तुम्ही काय म्हणला? पूर्व पक्षच म्हणणं आहे. तुम्ही कोणता शब्द काढा? बोलत चला थोडस. अविविध शब्द काढा. कोणता शब्द ठेवा? पूर्व असा शब्द ठेवा. कार्याच्या पूर्वी जे असतं त्याला कारण. असं जर म्हटलं, आता कल्पना करा हा घट आहे. मग हा घट कशाद्वारा निर्माण झाला? मृतिकेद्वारा निर्माण झाला. कोणी केला? कुंभाराने केला. कारण का? भूमी आतून स्वयंभक आहे, गाड्या गाडग्याचे निगती कोंब परी ते कोलाल मतीचे गर्भ उमटले की, म्हणजे कोलाल त्याचा करणारा आहे. मग कोलालाने घट निर्माण केला, तसा आणखी आपल्याकडे मृतिका आहे, आणि याचा काय करायचं? आपल्याला घट करायचा. मग आता कोण नाही, पण तो कुलाल मेलायला आहे, आणि दंडही नष्ट झालेला आहे. कारण त्याचं उपादान कारण कोण? मृतिका. निमित्त कारण कोण? कुंभार. सहकारी कारण कोण? दंडचक्र आहे ना. दंडचक्र सहकारी कारण आहे, आणि अन्यथसिद्ध कारण ते रासप आहे. मग आता आपल्याला मृतिका आहे आणि नवीन घट निर्माण करायचा, म्हणजे उपादान कारण आपल्याकडे आहे, पण कोण नाही? निमित्त कारण कुलाल नाही, सहकारी कारण दंडचक्र नाही. पण निमित्त कारण कुलाल आणि सहकारी कारण दंडचक्र पूर्वी कधीतरी होते की नाही? मग ते कार्याच्या पूर्वी आहे. पूर्वी म्हणजे ते 1 वर्षाने असेल, 2 वर्षाने असेल, 4 दिवसाने असेल, नाही तर आणखी किती वर्षाने असेल. पण तुमचा शब्द काय? कार्याच्या पूर्वी जे असतं ते कारण. मग असं जर म्हटलं तर नष्ट दंड आणि मृत कुलाल यांच्यापासून सुद्धा मृतिकेपासून काय नवीन घट निर्माण झाला पाहिजे, कारण ते पूर्वी कधीतरी होते. आणि तुम्ही अविविध पद काढलं, कोणता शब्द ठेवायला सांगितलं? पूर्वी. मग पूर्वी असा जर शब्द ठेवला तर कोणापासून घट झाला पाहिजे? बोला. नष्ट दंड, मृत कुलाल यांच्यापासून घट निर्माण झाला पाहिजे. होतो का? नाही होत. म्हणून अविविध पद ठेवलं पाहिजे की नाही? अविविध पद ठेवलंच पाहिजे, त्याच्याशिवाय संगती लागणार नाही, असं आता बोलतात बघा. पण ही शंका बरोबर नाही. कोणती शंका बरोबर नाही? अविविध पद काढा आणि पूर्व असा शब्द ठेवा आणि त्याला कारण म्हणा, हे म्हणणं बरोबर नाही. कारण बघा, कारण असे लक्षण मानले तर नष्टदंड व मृतकुलाल यांच्यापासूनही घट झाला पाहिजे. नष्टदंड आणि मृतकुलालापासून काय झालं पाहिजे? घट झाला पाहिजे. का बरं? कारण ते म्हणजे कोण? नष्टदंड आणि मृतकुलाल हे कार्याच्या म्हणजे घटरूपी कार्याच्या पूर्वकाली ते होते. कधी होते? कधीतरी पूर्वी होते ना. आज ते नसतील, पण पूर्वी ते होते. पण मग त्या नष्टदंडापासून अथवा मृतकुलालापासून, नाम कुंभारापासून घटरूप कार्य, नवीन घटरूपी कार्य उत्पन्न होते का?
नाही होत, आहे ना, होत नाही. आणि म्हणून पूर्व शब्द असा ठेवून चालेल का? का पूर्व शब्दाच्या पुढे एक शब्द घेतला पाहिजे? घेतलाच पाहिजे. कोणता? अव्यवहित असा शब्द घेतला पाहिजे. बघा, म्हणून कार्याच्या पूर्वकाली असते ते कारण असे लक्षण करून भागणार नाही. म्हणजे अव्यवहित पद काढून चालणार नाही. ठीक ना. आता बघा, आता स्वर्ग नरक प्राप्ती शुभाशुभ कर्म कारण आहे, कारणच नाही. हे बघा, आत्ताच म्हणले पापात्मके पापे नरका जायचे, पुण्यात्मके पापे स्वर्गा येजे, मातेजेने पाविजे ते शुद्ध पुण्य. हे कर्मच सांगितलं का नाही माऊलीने? आणि इथे ग्रंथकार काय म्हणतात? कर्म कारणच नाही असं म्हणणं आहे. पण इथे आपण समन्वय लावून घ्यायचं मनात. कसं कारण नाही? साक्षात कारण नाही. कसं कारण नाही? साक्षात कारण नाही. नाहीतर मग विद्यारायण स्वामी, ज्ञानोबा, नाथबाबा या सगळ्याच्या विपरीत ग्रंथकार बोलतात निश्चलदाजी, असं वाटेल. पण निश्चलदाजी नास्तिक आस्तिक आस्तिक आहे का? आस्तिकाचे आस्तिक आहे, आस्तिकाचे आस्तिक आहे. आणि मग ते तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला समजून देणार आहे. ते असं विपरीत बोलणार नाही. बोलतात त्या अर्थी त्याचा समन्वय असा एका कर्म साक्षात कारण नाही. बघा, आता स्वर्ग नरक प्राप्ती शुभाशुभ कर्म कारणच नाही. म्हणजे कसे कारण नाही? साक्षात कारण नाही. म्हणजे कारणच नाही. कसे साक्षात कारण नाही असं आपण कुठल्या आधारे म्हणतो? पुढच्या पंक्ती तशा दिसतात बघा. स्वर्ग नरक प्राप्ती शुभाशुभ कर्म कारणच नाही असे आमचे म्हणणे आहे. बघा, कारण का? आता सिद्ध करतात. शुभाशुभ कर्म प्राप्त समाप्तीनंतर, शुभ म्हणजे विहित आणि अशुभ म्हणजे निषिद्ध आहे ना. शुभाशुभ म्हणजे काम्य आणि निषिद्ध. कर्म समाप्तीच्या नंतर अव्यवहित उत्तर क्षणी आहे ना, कर्म घडलं का त्या उत्तर क्षणात कोण निर्माण होतात? धर्म आणि धर्म. शुभ कर्म घडलं तर धर्म आणि अशुभ कर्म घडलं तर अधर्म. असे अव्यवहित उत्तर क्षणी कोण निर्माण होतात? तर धर्माधर्म उत्पन्न होतात. आणि ते धर्माधर्म उत्पन्न होऊन त्याचे पुन्हा काय असतात? धर्माधर्माचे पाप पुण्य रूपाने अंतःकरणाच्या ठिकाणी असतात संस्कार. संस्कार म्हणजे ज्ञानाची सूक्ष्म अवस्था, बीजरूप अवस्था. संस्कार अंतःकरणावर राहतात. आणि ते कुठपर्यंत राहतात? ते फळ प्राप्त होत नाही तोपर्यंत राहतं. कारण फळ कोणाला प्राप्त होतं? अंतःकरण सूक्ष्म देहालाच प्राप्त होतं ना. कारण सूक्ष्म देहच या देहातून त्या देहात, त्या देहातून त्या देहात भ्रमंती करणारा कोण आहे? सूक्ष्म देह आहे. जसं अनेक भ्रमण ध्वनीमध्ये भ्रमंती करणारा ते शिमकार्ड आहे, तसं अनेक या स्थूल देहामध्ये भ्रमंती करणारं कोण आहे? सूक्ष्म देह आहे. आणि ते सारखं फिरत राहतं कुठपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत. आणि मग जसं ते सिम कार्ड कुठल्याही भ्रमणध्वनीमध्ये म्हणजे कुठल्याही हँडसेटमध्ये टाकलं का त्याच्यात ते फाईल ओपन होणार, सगळे नंबर दिसणार, लिस्ट दिसणार. तसे सिम कार्ड कुठल्याही देहामध्ये टाकलं का ते सगळे पुन्हा पुढचे संस्कार येणार आणि त्यानुरूप त्याला ते फल भोगावं लागणार. मग त्याचा पाप जर अधिक असेल तर त्याला पशुआदी देह प्राप्त होतात, आणि पुण्य जर अधिक असेल तर स्वर्गादी देवर लोकांचे देह प्राप्त होतात. आणि मग तिथे ते सिम कार्ड टाकल्याच्या नंतर पुढचे पूर्ण संस्कार पुन्हा ओपन होतात, काय काय याने केलेलं आहे. आणि मग तसं तसं त्याला ते देह प्राप्त होऊन तो भोग त्याला प्राप्त होतो. हे आपण मान्य करा अगर न करा, हे काळ्या दगडावरची रेषा आहे. हे कधी न बुजणारी आहेत. ते कर्म मात्र नाभुंक्तम क्षे, ते कर्म कल्पकोटे शेतरे पेंप. कर्म त्यावेळेला नाही तर कर्माच्या उत्तर क्षणात काय निर्माण होतात? लगेच धर्माधर्म. आणि धर्माधर्माचे काय असतात? संस्कार असतात अंतःकरणा ठिकाणी. हरे रामकृष्ण हरी. आपला तिकडला 5 वाजता आहे ना, एक पंक्ती वाचून थांबू, एवढं पूर्ण करू. बघा, पण ही शंका बरोबर नाही. कारण कारणाचे असे लक्षण मानले तर नष्टदंड मृतकुलाल यांच्यापासूनही घट झाला पाहिजे. कारण ते कार्याच्या पूर्वकाली होते. ते म्हणजे कोण? तेवढं बोला. नष्टदंड आणि मृतकुलाल. पण त्या नष्टदंडापासून अथवा मृतकुलालापासून घटरूप कार्य उत्पन्न होत नाही. म्हणून कार्याच्या पूर्वकाली असेल ते कारण असे लक्षण करून भागणार नाही. मग आता स्वर्ग नरक प्राप्तीला शुभाशुभ कर्मे कारणच नाही असे आमचे म्हणणे आहे. मग शुभाशुभ कर्म समाप्तीनंतर अव्यवहित उत्तर क्षणी धर्माधर्म उत्पन्न होऊन त्यांचे संस्कार अंतःकरणावर राहतात. आणि ते धर्माधर्म स्वर्ग नरक प्राप्तीला कारण आहे. कोण नाही? कर्म नाही. म्हणजे थोडक्यात पहिलं घडलं कर्म, उत्तर क्षणात घडले धर्माधर्म, आणि त्या धर्माधर्माच्या अंतःकरणावर असतात संस्कार, आणि त्याच्याद्वारा प्राप्त होते आपल्याला स्वर्ग किंवा नरकाची गती. मग साक्षात कारण कोण नाही? कर्म नाही. छान. मग कोण आहे? धर्माधर्म आहे. का धर्माधर्म संस्कार रूपाने आहे? धर्माधर्म संस्कार रूपाने कारण आहे, ते सांगतात. मग धर्माधर्म स्वर्ग नरक प्राप्तीला हेतू असून स्वर्ग नरक प्राप्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी कोण आहे? ते उपस्थितही आहे. कोण? धर्म आणि धर्म. स्वर्ग नरक प्राप्तीच्या अव्यवहित पूर्वक्षणी तिथे उपस्थित सुद्धा आहे. आणि म्हणून अव्यवहित पूर्वक्षणी असेल तेच कारण असे म्हणणे काय? युक्तियुक्त आहे. आता आणखी काही उत्तर पक्ष पूर्व पक्षाची चर्चा होते आणि तो विषय येतो, पण आपला तिकडला पाठ आहे तर मग आपण इथे थांबू. उद्याच्याला मात्र पुढचा विषय आपण
पाहूया. पुंडलिक वरद हरी विठ्ठल.